मेष राशीच्या लोकांनो, तुमचं घर उद्ध्वस्त करणारी व्यक्ती तुमच्या घरातलीच आहे. त्याचे नाव ऐकून धक्का बसेल. मित्रांनो, मेष राशीच्या व्यक्तीने एप्रिल नंतर घरगुती जीवनात सावध राहण्याची गरज आहे. हो, मी जे काही सांगत आहे ते ज्योतिषशास्त्रातील दृष्टिकोनातून सांगत आहे व जीवनातील वास्तविक घटना आणि भावनिक संघर्षाचे विचार करून करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला कोणापासून सावध राहण्याची गरज आहे याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मेष राशीच्या व्यक्तीला त्रास देणारी, मागे खेचणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमचा नातेवाईक आणि घरातलीच आहे. या व्हिडिओमध्ये मी तिचं नाव सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. ती व्यक्ती तुमच्यावर जळते, म्हणूनच तुम्ही यशस्वी होत नाहीत. घरात भांडणं होतात, तुमची नेहमी चिडचिड होते, तुम्ही खूप पैसा कमवून सुद्धा तुमच्याकडे पैसा राहत नाही. हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचे लोक खूप ऊर्जावान असतात, आत्मविश्वासू असतात, परिपूर्ण आणि आक्रमक स्वभावाचे देखील असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असतं, त्यामुळे ते नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या स्वभावाचे काही वैशिष्ट्य आहे जे त्यांच्यासाठी सकारात्मक आहेत, परंतु घरातील आयुष्यात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचे शत्रू हे बाहेर कोणी नसून घरातलेच त्यांचे नातेवाईक असतात. त्यामुळेच ते आयुष्यात प्रगती करू शकत नाहीत आणि काही करायला गेले तर काही वेळा अनेक अडचणी, समस्या पुढे उभे राहतात. त्यामुळे घरातील व्यक्ती तुमच्यावर टपलेली आहे. मेष राशीच्या व्यक्तीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे नेतृत्व गुण. मेष राशीचे लोक नेहमी नेतृत्व करायला इच्छुक असतात. त्यामुळे घरातील इतर सदस्यांना वाटते की त्यांचे मत दुर्लक्षित केले जात आहे. अशा प्रकारे मतभेद निर्माण होऊ शकतात, पण त्यांना तितकेच लवकर पश्चाताप होतो. तरीसुद्धा रागाच्या भरात घेतलेला निर्णय आणि शब्द घरगुती नात्यांवर वाईट परिणाम करतात. मेष राशीच्या व्यक्तीच्या घरातील समस्या कोणत्या कारणामुळे निर्माण होऊ शकतात ते आता आपण जाणून घेऊयात. नंबर 1 आहे म्हणजे आर्थिक कारणांमुळे. मेष राशीच्या व्यक्तीत उत्स्फूर्त निर्णय घेतात, मोठ्या आर्थिक व्यवहारात सोबत निर्णय घेतात. ते पुरेसा विचार करत गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे घरातील इतर सदस्यांना आर्थिक स्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. घरगुती वादाचे संभाव्य कारण म्हणजे पैशाच्या चुकीचे व्यवस्थापन किंवा वारसा हक्काशी संबंधित वाद, कर्ज आणि उधारीमुळे निर्माण होणारे ताण असू शकतात. दुसरा नंबर आहे म्हणजे नात्यातील प्रेम. घरातील सदस्यांमध्ये प्रेम भावना कमी होऊन मनात कटुता निर्माण होऊ शकते. तुमच्या विरोधात कट्टर असणाऱ्या व्यक्तीला घरातील मतभेदाचा फायदा होतो आणि घरातील सदस्य आयती संधी साधली जाते आणि तुमचे गैरसमज वाढू लागतात. नंबर 3 म्हणजे बाहेरचा हस्तक्षेप. घरातील एखाद्या व्यक्तीला बाहेरच्या लोकांच्या प्रभावामुळे समस्या येऊ शकते. बाहेरील लोक तुमच्या प्रगतीत घरगुती अडथळ्यांमध्ये नेहमी अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्हाला मागे खेचण्यासाठी तुमच्या नात्यात व्यक्तीला भडकवून देऊ शकतात. नंबर 4 आहे वैयक्तिक निराशा आणि सुरक्षितता. एखाद्या व्यक्तीला तुमचे मत, तुमची प्रतिक्रिया दिल्यास तेव्हा ते इतर सदस्यांमध्ये असलेले तुमचे महत्त्व खटकू शकते. त्यामुळे त्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण होऊन नकारात्मक भावना प्रबळ होते. मंडळी, आता या लोकांचे नाव मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी ते लोक कसे ओळखता येतील ते पाहूयात. तुमच्या नात्यात घरात असा एखादा व्यक्ती आहे जो मनातून तुमच्या यशाबद्दल आनंदी होत नाहीये. त्यामुळे त्यांच्या मनातील भावना निर्माण होते. तुमच्या पुढे आल्यावर ती नेहमी आनंदी चेहऱ्याने हसतमुख दिसते, पण आतून ते खूप कपटी असतात. ते तुमच्यावर जळत असतात. त्या व्यक्ती ह्या तुमच्या घरातील आणि नात्यातलीच असतात. तुमच्या घरात, नात्यात असा व्यक्ती आहे ज्याला तुमचा हेवा वाटतो. प्रत्येक क्षणी तुम्हाला अपमानित कसं करता येईल किंवा स्वतःला तो उत्कृष्ट कसे सिद्ध करता येईल याचा त्याचा उद्देश असतो. तुमच्या परफेक्ट गोष्टींवर त्याचं लक्ष असतं आणि हे लोक तुम्हाला तुमच्या तोंडावर नाही तर इतरांना तुमच्या उणिवा सांगतात, तुमची थट्टा करत असतात. त्यांच्या मनामध्ये एवढा मत्सर असतो की ते लोक प्रत्येक क्षणी तुम्हाला मागे कसे खेचता येईल यासाठी प्रयत्न करत असतात, कारण दुसऱ्यांसमोर तुम्हाला नेहमी चुकीचं सिद्ध करायचं असतं. त्यांना तुमच्या मिळवलेल्या पैशावर, तुमच्या प्रसिद्धीवर, तुमच्या वागण्यावर, तुमच्या घरावर त्यांची नजर असते आणि तुम्ही लवकरात लवकर गरीब व भिकेला लागावं एवढंच त्यांना वाटत असतं. मंडळी, आता मी तुमच्यासमोर खुलासा करणार आहे की त्या व्यक्तीचे नाव काय आहे. तर त्या व्यक्तीचे नाव ए आणि एस या अक्षरापासून सुरू होते. त्यामुळे तुमच्या जर घरात किंवा नातेवाईकात या अक्षराची नावे असतील किंवा नावे असणारी माणसे असतील तर तुम्हाला जर वाटत असतील की ही वरील लक्षणे त्यांच्यात दिसू लागतील तर त्यांच्यापासून वेळीच सावध राहिलेलं बरं. जर तुम्ही वेळीच सावध झाला नाहीत तर तुमच्यावर मोठे संकट येऊ शकते. त्यामुळे यातून तुम्ही कधीही बाहेर पडू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत व्यवहार कसा करायचा हेही सांगणार आहे. त्यासोबतच काही धार्मिक गोष्टी कोणत्या करायच्या आहेत हे सुद्धा सांगणार आहे.
त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, तुमच्याबद्दल वाईट करू इच्छित व्यक्ती बरोबर हे 5 व्यवहार कधीच करू शकत नका. 1 नंबर म्हणजे बोलताना सावध राहा. तुमचा हेवा वाटणाऱ्या व्यक्तीशी बोलण्याआधी सतर्क राहणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींसोबत तुम्ही दुसऱ्या व्यक्तींबद्दल तुमची भावना सांगणे नेहमी टाळावी. कमीत कमी बोलावे आणि त्याला तुमच्या कोणत्या योजनांबद्दल काही सांगू नका. ओव्हर शेअरिंग टाळणे. बऱ्याच वेळा आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर आपण बराच वेळ बोलत असताना आपण अनेक गोष्टी शेअर करतो व त्याचा तो फायदा घेऊ शकतो. पण तुमचा द्वेष करणाऱ्या लोकांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करणे म्हणजे तुमच्या भविष्यासाठी हानिकारक ठरते. वागण्याचं कारण मुक्त ठेवावं. जर तुम्हाला कळले आहे की एखादी व्यक्ती तुमच्या प्रिय आहे, तुमच्या घरातलीच आहे, जो तुमचा नातेवाईक आहे, तोच तुमची सेवा करतो आणि तुमच्याबद्दल वाईट बोलतोय, तर अशा परिस्थितीत सकारात्मकपणे हाताळावी. त्यामुळे नात्यातील कटुता कशी टाळता येते आणि तसेच वागणूक योग्य राहील असे वागावे. एखाद्या गोष्टीबद्दल वाद टाळावे. असे लोक कोणत्याही दुसऱ्या प्रकारे दुसऱ्या व्यक्तीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा परिस्थितीत मत्सर करणारे लोक तुमच्या अनेक क्षणाला भडकवण्याचा प्रयत्न करतील. परंतु तुम्ही वाद घालण्याऐवजी किंवा ओढण्याऐवजी शांतपणे गोष्टी हाताळायला पाहिजेत. जवळच्या व्यक्तीपासून बोलणे, दुर्लक्ष करणे किंवा अंतर राखणे यामुळे कोणतीही समस्या सुटत नसते. अशा परिस्थितीत तुमच्या व्यक्तीबरोबर तुम्ही परखडपणे बोला. गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे कोणत्याही समस्येचे मूळ हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते, जेणेकरून वाढणारे तुमचे अंतर दूर करता येईल. तरी तो असाच वागत असेल तर त्यांच्यापासून 2 हात दूरच राहा. म्हणजे आता याबाबत आपण धार्मिक उपाय देखील बघू. जर व्यावहारिक उपाय करूनच ते जर थांबत नसतील तर काही धार्मिक उपाय करा. नंबर 1 म्हणजे हनुमानजीचे उपासना करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळ व तुपाचा दिवा अर्पण करावा आणि दररोज हनुमान चालीसा पठण करा. वास्तुदोष निवारण. घराचं तोंड दक्षिणमुखी असलेल्या वास्तुदोष असल्यास ते दूर करण्यासाठी वास्तूक शांती करावी. मुख्य प्रवेशद्वारावर गंध, लाल रंगाच्या गणपतीचे चित्र देखील लावावेत. ग्रह शांतता देखील करणे गरजेचे आहे, कारण मेष राशीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. मंगळ ग्रह शांत करण्यासाठी तुम्ही गोड पदार्थ किंवा लाल वस्त्र दान करावे. मंगळ यंत्र ठेवणे सुद्धा फायदेशीर असते. त्याचबरोबर ज्योतिष मार्गदर्शनानुसार मेष राशीच्या व्यक्तीवर सध्या 7.5 किंवा ग्रह प्रभाव असेल तर त्याचा परिणाम त्याच्या घरगुती जीवनावर होऊ शकतो. ग्रहाच्या हालचालीत परिणाम तुमच्या निर्णय क्षमतेवर किंवा भावनिक स्थैर्य यावर होतो. आता यासाठी शुभ उपाय करणे देखील गरजेचे आहे. शनिवारी जर 7.5 असतील, शनिवारी कोणत्याही शनी मंदिराजवळ जाऊन मोहरीचे तेल, काळे तीळ आणि लोखंडी खिळे मिसळून शनिदेवाला अर्पण केल्यास 7.5चा प्रभावापासून आराम मिळतो. पिंपळाच्या झाडाच्या खाली देवाचा वास असतो असं म्हणतात, किंवा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनिदेवाची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होते. त्याचबरोबर दर शनिवारी शनी स्तोत्राचे पठण केल्याने 7.5 पासून आराम देखील मिळेल. शनिवारी लोखंड, काळे तीळ, काळे उडीद डाळ, काळे कपडे दान केल्याने शनिदेव देखील प्रसन्न होत असतात. शनीच्या 7.5 हा उपाय केल्याने शनिदेवाच्या शुभ प्रभावापासून शुभ फळ मिळते. हे धार्मिक उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील बिघडलेले वातावरण, घरावर असलेली वाईट नजर आणि तुमच्या घराच्या जवळची जी व्यक्ती आहे तिचा वाईट प्रभाव तुमच्यावरचा नक्कीच कमी होऊ शकतो. मग मित्रांनो, त्याच सोबत तुमच्या सुरक्षिततेसाठी अंतिम टिप्स आहेत. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. तुम्हाला त्रास पोहोचवण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तींसोबत शहाणपणाने वागा. नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा आणि नेहमी तुम्ही सकारात्मकता वाढवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मेष राशीच्या वतीने घरातील प्रत्येक सदस्यांशी प्रेमाने व संयमाने वागणे आवश्यक आहे. घरगुती समस्या, विशेषतः ज्यामध्ये विश्वासघात आणि कट कारस्थानं असण्याची शक्यता आहे, ते ओळखून योग्य कृती करणे आवश्यक आहे. अशा प्रसंगात तुम्ही सावधगिरीने आणि सकारात्मक परिस्थितीने हाताळावे, तर कोणताही धोका तुम्हाला टाळता येऊ शकतो. जर मित्रांनो तुम्ही पण हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.